मित्रांनो, आज आम्ही पास्ता करत आहोत. हे बघा, मी कांदा वगैरे चिरून दिलाय. पास्ता आता थोडा उकळत आहे. हा ना कधी काय यावं लागतंय पास्ता खायला. हा आता उकळला का त्याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ. हे बघा मित्रांनो, आता आमचा पास्ता उकळलेला आहे, चांगला शिजलेला आहे. आता तो या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. असं काढून घ्यायचा तो पास्ता. त्याच्यातलं पाणी सगळं निघालं. पास्ता काढून घेतलेला आहे. तुम्ही पास्तामध्ये काय काय टाकता मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. मी इथं कांदा, मिरची, थोडी कोथिंबीर, गाजर, टमाटर आणि वाटाणे सोलून घेतलेले आहे आणि ते मी इथं पास्तामध्ये टाकणार आहे. मी म्हणजे माझा मुलगा साई. हा साई पास्ता करणार आहे आणि मी त्याला हे सर्व मटेरियल चिरून दिलं आहे. आणि आता ते मोहरी टाकून घेतलेली आहे. आता बाहेर मिरची टाकलेली आहे. पातळ. बाबांनी काय आणणार टमाटर टाकलेली. तर त्याला आपण घालून घेऊया. तर आपण यात आता मॅगी मसाला, सुहाना आणि मिर्च पावडर असं घालणार आहोत. मॅगी आपण मॅगी मसाला आपल्याला मिर्च पावडर खूप सारी मिरची असते. मी घरी मिरची जास्त टाकल्यामुळे मिरची पावडर थोडी टाकली आहे. त्याला पास्ता आहे. काय पास्ता देऊ त्याला पास्ता नाही. आता आम्ही याच्यामध्ये पास्ता टाकून घेतलेला आहे आणि आपला 5 मिनिटात आता तयार होणार आहे. आणि पास्ता खाण्यासाठी हे बघा स्पेशल मंडळी आलेली आहेत. आता लवकरच पास्ता यांच्या पोटात जाणार आहे. पास्ता आचारी पण खुश झालेला आहे. पास्ता तयार झालेला आहे मित्रांनो. पास्ता खायला नका येऊ थोडाच पास्ता आहे आमचा मस्त पास्ता केला आहे साईनी.